जय गुरु. जय गुरु. जय गुरु. एक मिनिट वाट बघू आणि सुरुवात करू मग. ठीक आहे. काल आपण तर तुम्ही हे पीपीटी नंतर टाकणार आहात ना? हो, पाठ संपल्यानंतर हा. आम्ही देऊ. चालेल. नाही, मी फक्त विचारलं. मी पुस्तक बघितलं, पण पीपीटी म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही पुस्तकावरून अभ्यास करून मग पीपीटी आली की फक्त तुमची उत्तरं चेक करा त्याच्यावरून, म्हणजे खऱ्या अर्थी अभ्यास होईल. चालेल. काल आपण कुठलं करत होतो बरं? येत य कुत्र निवसंती अहम रवे हे प्रकाशे झालं होतं. नृपते सभायां ऋषियः प्रवचनं कुर्वन्ति झालं होतं. माझ्या मते गाळलेल्या जागी करायचं होतं. ठीक आहे, चालेल. एक मिनिट, मी इकडे शेअर करतो स्क्रीन. दिसतंय का सगळ्यांना? हो, दिसतंय. हा. आणि काल आपण कोणापर्यंत आलो होतो? माझ्या मते माझी टर्न होती सर. हा, अपर्णाताई पर्यंत आपण आलो होतो, किंवा अपर्णाताई करायला सुरुवात करणार होत्या. आणि माझ्या मते आपलं वाक्य नाही, हे पण नव्हतं झालं. 11वं मला आठवत. शेवटचं होतं बहुतेक. नाही, हे आधीच्या नव्हतं झालं. आधीच्या पण 20वं होतं. नाही, सूर्य सारथी नृपे नाही, हे झालेलं नव्हतं. कविना कालिदासेन इथं झालं होतं नाम. नाही, हे विरचितम हे कपिलजींनी घेतल्याचं आठवत आहे. यतय कुत्र स नृपती बलवान असती सारथी नृपते हे रथम चालयती, हे माझ्या मते चाललं होतं चौथं. काहीतरी असं ऋषी आश्रम वगैरे, ऋषी असं काहीतरी होतं. म्हणजे मी वाक्यात वाचल्याचं आठवत नाही हा, पुढे. ऋषय आश्रमेषु निवसंती. आणि कलौ युगे, मी म्हणलं होतं ना, कली आणि कलौ युगे. कलयुगे ते झालं देवम होतं. राजन्ते. ते झालेलं 14. ते झालं होतं आपलं कलौ युगे. करेक्ट, म्हणून 14 तर मी झालं पुढे होतं. गेलो, म्हणून तर मी याच्यावर आलो. अतिथीं गृह गत्वा भोजनम करिष्ये. माझ्या मते कविना कालिदासेन ते पण झालं होतं. दुसरं नव्हतं जातात. हा, दुसरं यतय कुत्र निवसंती चाललं होतं आपलं. चालेल, मग आपण ते घेताय दुसरं वाक्य. हो. यति कहाँ रहते हैं, ते ना. हा, हा, यती म्हणजे कवी प्रमाणे चालेल. म्हणजे कवयः, तसं यतयः. कवय अनेक आहेत म्हणून. यतयः कुत्र निवसंती. बरोबर आहे. रहते है, बघा त्या है वर अनुस्वार आहे. पुढे आपण आता नंतर माधवीताई दळवी आल्यात का? हो, आले. हा ताई. वह राजा बलवान है, हम्म, सह नृपति ही बलवान अस्ति. बलवान असती. बलवान अस्ति. हा,
न पायमोड्या न आहे. हो. हा. सह नृपतीही बलवान असतो. पुढचं कोण आहेत? निशिगंधाताई. ताई ताई, आलायत का तुम्ही? मी एक प्रश्न विचारू का? बलवान अव्यय आहे का? नाही, बलवान असाच नकारांती शब्द आहे. असाच आकारांत आहे का? हम्म. गुणवान, बलवान असाच शब्द आहे. म्हणजे त्याला असं वर ओके असा शब्द वापरायचा, म्हणजे मध्ये आला तरी पायफोड्याच होतो तो हो, वाक्याच्या ते मध्ये. अव्यय नाहीये. तो शब्दच नकारांती शब्द आहे, नकारांत पुल्लिंगी. ओके. बर, पुढचं काय आहे? सारथी राजा का रथ चलाता. निशिगंधाताई नाहीत का आज? बर, ठीक आहे. मग सीमाताई. जॉईन होणार आहे. हा, मग सीमाताई. सारथी राजा का रथ चलाता है. हा, तर आता आपण संस्कृत वाक्य न वापरता मला तुम्ही मराठी वाक्याचं पृथक्करण करून दाखवा. सारथी राजाचा रथ चालवत आहे. चालवतो. हा, चालवतो. म्हणजे वर्तमान काळात आहे. ठीक आहे, ओके. राजाचा म्हणजे षष्ठी असली बर, पाहिजे ना. ठीक आहे, बरोबर. हा, ठीक आहे. आता वाक्यामधलं क्रियापद काय आहे? चालवतो. कर्ता कोण आहे? सारथी. बरोबर आहे. आणि सारथी आणि कर्म कोण आहे? काय चालवतो ना, रथ चालवतो. रथ चालवतो, म्हणजे कर्म रथ आहे. चला, म्हणजे कर्म द्वितीय म्हणून रथम करून टाकलं. सारथीचं प्रथमा एकवचन सारथीही होतं, कारण की हा कवीप्रमाणे शब्द आहे. हा, चला, म्हणजे तो हिशोब लागला आपल्याला. मग आता येऊन जाऊन काय की रथ जो आहे त्याचं अजून जास्तीचं आपण माहिती सांगतोय त्याच्याविषयी, पण संबंधकारक माहिती सांगतोय. बरोबर. म्हणून आपण राजा या शब्दाची षष्ठी वापरली. नृपतीची षष्ठी वापर. षष्ठी म्हणून नृपते हे. नृपते. हा, हे असं जर का तुम्ही सांगितलं ना, तर आपल्याला लक्षात येतं की अरे हा, आता मला कळलं वाक्याचं पृथक्करण काय आहे. पुढचं आता सीमाताई नंतर कोण आहेत? आता वैजयंतीताई जोशी आल्यात का? हो सर. हा, घ्या ताई. सूर्य के सूर्याच्या प्रकाशात मी वाचतो. हा, सूर्याच्या प्रकाशात मी वाचतो. हम्म. सूर्याच्या म्हणजे परत षष्ठी झाली. बरोबर, अगदी बरोबर. सूर्याच्या प्रकाशात प्रकाश कशामध्ये? तर प्रकाशामध्ये, म्हणजे कर्म प्रकाश. नाही. पडता हूँ क्रियापद, म्हणजे वाचतो हे क्रियापद झालं. अगदी बरोबर. अहम हा कर्ता झाला. अहम कर्ता झाला. हा, चला, म्हणजे कर्ता झालं, कर्म झालं, कर्ता झाला, वाचतो क्रियापद म्हणजे झालं. आता कर्म याच्यात कर्माची काही गरज नाहीये. मी वाचतो ना. नाही, मी वाचतो कर्म. हा, ठीक आहे. मग आता काय झालं? आता आपल्याला फक्त बोलायचंय काय की सूर्याच्या प्रकाशात. सूर्याच्या बद्दल आपण म्हणलं की सूर्याची षष्ठी पाहिजे, विभक्ती. सूर्याची षष्ठी आणि प्रकाशाची सप्तमी. बास, एवढं पहिलं ठरवायचं. मग आता सूर्याला आपल्याला शब्द काय शिकलो आपण? रवी शिकलो. हा, कारण की आता नुकतंच कवी शिकलो म्हणून आपण रवी वापरतोय. नाही तर खरं सूर्य हा देखील शब्द चाललाच. आपण सूर्य हा पण वापरलेला आहे ना सर, आधीच वापरलेला आहे. पण आता ह्या पाठासाठी आपण मुद्दामून इकारांत पुल्लिंगी शब्द वापरतोय. बघा, प्रत्येक वाक्यात आपण कवीना म्हणजे कवी, यती, द्रुपती, सारथी, म्हणून इथे रवी वापरायचा. इथे मग रवे हे झालं, बरोबर. हो, षष्ठी झाली. आणि प्रकाश, प्रकाश त्याची सप्तमी काय होईल? प्रकाशे. बरोबर आहे, एकारांत. एकारांत. आणि मी आहे म्हणून पठिनी. बरोबर आहे.
ठीक आहे. अहम रवेः प्रकाशे पठामी. अहम नाहीये याच्यामध्ये, पण पडता हूँ असल्यानंतर म्हणजे हा, पडता वाचतो हूँ आहे म्हणजे आहे. मीच असणार ना, बाकी कोणी असू शकत नाही. बरोबर. त्यामुळे अहम हा अध्यारूत करता आहे. अध्यारूप करता अहम. हा, ठीक आहे. वैजयंतीताई जोशी नंतर आता कोण आहेत बरं, आपल्या विद्याताई आहेत. हा. किम त्वम कवेः काव्यम ताई ताई पठसी. ताई ताई याचा आपल्याला अनुवाद करायचा आहे. तुम्ही डायरेक्टली उत्तरच वाचलं. हिंदी वाचा किंवा त्याचं मराठी करा आणि ते म्हणा, आणि मग आपण संस्कृत कडे जाऊयात. काय तू काव्य वाचतोस? काय तू कवी कवी म्हणजे कवीचे काव्य काव्य वाचतोस. कवे वाचतोस, हे आहे, वाचतोस. षष्ठी आहे तो. हा, हा. काय तू कवीचे काव्य वाचतोस? बरोबर आहे. हा, मग आता काय तू बद्दल आपण किम त्वम झालं. किम त्वम चला, कवेः ठीक आहे. कवीचे षष्ठी. वाचतोस, वाचतोस म्हणजे वर्तमान काळी आहे, म्हणजे पठसी हा, झालं. आणखी पठसी. त्वम पठसी. हम्म. चला, आता मग आपल्याला येऊन जाऊन हिशोब कसला लावायचा आहे. कवी के काव्य, कवीचे हम्म. काव्य म्हणजे कवी म्हणजे कुठला, षष्ठी आहे. कवीची षष्टी येणार. म्हणजे काय होईल, कवेः. कवेः. आणि काय वाचतो तर कर्म आहे, म्हणजे काव्य. द्वितीयच जायला पाहिजे, हम्म. म्हणून काव्यम. मग काव्यम. किम त्वम कवेः काव्यम हे पठसी. काव्यम पठसी. हम्म. आलं लक्षात ताई? हो हो, हा, कळलं. आता विद्याताईंनंतर कपिलजी आलेत का आज? हो आहे मी. हा, घ्या कपिलजी. मैं तो अवश्य पढूंगा. हम्म म्हणजे मी तर अवश्य वाचेन. हम्म. अहम अवश्यमेव पठिष्यामि. हा, पठिष्यामी का अहम केलं? वाचेन हे झालं म्हणून. हा, म्हणजे भूतकाळी आहे, बरोबर आहे. भूतकाळ तो अहम फ्युचर पठिष्यामि. हा, अहम पठिष्यामि. बरोबर आहे. अहम पठिष्यामी. आणि तो बद्दल काय वापरलं, एव. एव, बरोबर. आणि अवश्यम. मी तर अवश्यम आणि अवश्य एव. वाचीन, आणि अवश्यला अवश्यम. हो, बरोबर. हम्म, आणि अवश्यम आणि अधिक एव म्हणून अवश्यमेव. बरोबर आहे. अगदी बरोबर केलीत संधी तुम्ही. चालेल, रुपाली ताई तुम्ही घेताय. और कोण पढेंगे, आणखी कोण वाचतील, हा अन्याः काः पठिष्यन्ति. हा, म्हणजे प्रथमा बहुवचन आलं, अजून कोण कोण वाचेल असं, आणि भविष्य काळातलं बहुवचन परत. हा. आता इथे एक ताई लक्षात आलंय का तुमच्या? बघा, परत एकदा बघा, हे वाक्य तुम्हाला अजून काहीतरी सांगून जातं. अन्याः काः, हे स्त्रीलिंगी बहुवचन आहे. हा मला वाटलं पण खात्री नव्हती. आता बघा ना, कहा कौ काहा, के, हा, जर के असतं तर मग आपण पुल्लिंगी म्हणलं असतं. कहा कौ के असतं मग अदरवाईज. हा, पण आता इथे मात्र का के काहा आहे, का के बरोबर आहे? काहा आहे म्हणून. हा, हा, म्हणजे आता आपण अनेक स्त्रीलिंगी कोण वाचतील. पात्रांविषयी बोलतो हा, काहीतरी, बरोबर आहे. मग त्याचं विशेषण अन्य हा झालं. हो, अन्य कोणी वाचतील, हम्म, आणि कंसात बायका बायका. हा, किंवा स्त्रिया, हम्म, बरोबर. बरोबर. म्हणजे अन्य कोण स्त्रिया, कंसामध्ये स्त्रिया वाचतील, वाचतील. आणि क्वेश्चन मार्क आहे, हम्म, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य झालं. प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे. हो, हा, पुढे कोण आहेत? रुपाली ताई नंतर विशाखा ताईच आहेत. विशाखा ताई तुम्ही म्यूटवर आहात का? हो, म्यूट वर. सॉरी. हा, राजाच्या सभेत ऋषी प्रवचन करतात.
करते हे म्हणजे अनेक वचन झालं हा क्रू धातूचं आणि आपल्या वर्तमान काळात आहे म्हणून कुर्वंती. चला तो हिशोब त्याचा लागला. नंतर काय करतात, प्रवचन करतात म्हणून ते प्रवचनम द्वितीय झालं. कर्म होतं म्हणून. कर्म होतं म्हणून. हा, करता कोण आहे वाक्यात? कोण? ऋषी करता बरोबर. आहे म्हणून ऋषी करते ऋषयः. हे. आता अनेक आहेत ऋषी. अनेक आहेत. ऋषयः. ऋषयः. चला. आणि राजाच्या सभेत म्हणून ते त्याची षष्ठी झाली नृपते हे. हा. आणि सभायाम सभेत म्हणून ते सप्तमी झाली. आणि झाली. आता ही सप्तमी कशी झाली? मालायाम मालयो मालासु सप्तमी. हो, कारण की सभा ही स्त्रीलिंगी शब्द आहे, हा आकारांती. बरोबर. म्हणून मालायाम ही त्याची सप्तमी एकवचन आहे. सभायाम मालायाम. इतका सभेत. हो, मालायाम म्हणून सभायाम. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, नाम म्हणलं ना की जनरली षष्ठी बहुवचन असतं, आणि याम असं आलं ना की लक्षात ठेवायचं की स्त्रीलिंगी सप्तमी एकवचन आहे. इतर वेळी आपले सगळे एकारांती कोकणस्थ लोक सप्तमी मध्ये जातात. ओके. लक्षात ठेवा. आणि याम आलं की लक्षात ठेवायचं बहुतेक करून आकारांती स्त्रीलिंगी सप्तमी आहे. हे असे ठोकताळे आहेत. नाम म्हणजे षष्ठी बहुवचन असायला पाहिजे. सु किंवा शु, लहान मुलाची आपण म्हणतो ना सुसु आणि शुशु, सप्तमी. पाय मोडलेला त असेल तर पंचमी, रामात. हे छोटे 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 ज्या गोष्टी आहेत नाही, आता लक्षात ठेवा. जनरली तुम्ही चुकणार नाही. ठीक आहे, चालेल. मग आपण आता पुढे जाऊ, सुकेशाताईंकडे जाऊ. आहात का ताई तुम्ही? आहे सर. हा, करा. ऋषींना सभासद प्रणाम करतात हा किंवा नमस्कार करतात. हा, ठीक आहे. नमस्कार करतात, प्रणाम करतात. प्रणाम करणे क्रियापद झालं. हा. कोण करतं? सभासद जे आहेत ते करतात, म्हणजे सभासद कर्म करता झालं. हा. आणि सभासद म्हणजे अनेक वचनात येईल ना सर, एकच हो. नसतो तो. हा, सभासदाः. ऋषीं सभासदाः ऋषीं प्रणमन्ति. प्रणमन्ति म्हणजे अनेक वचन. आता मराठीमध्ये बघा, सभासद हे एकवचनी पण आहे आणि बहुवचनी पण आहे. एक सभासद, अनेक सभासद. पण संस्कृत मध्ये तसं नाही. एक सभासद म्हणजे सभासदः आणि अनेक म्हणजे सभासदाः. ठीक आहे. आता कोण आहेत? मोहिनीताई आलात का तुम्ही आज? बघितलं तरी नाही. अच्छा, आल्यात ना. हा, करा ताई. गाळलेली जागा आहे आणि आपण योग्य क्रियापद वापरायचे. उजवीकडचं क्रियापद न बघता शक्यतो तुम्हाला जे मनात येईल ते क्रियापद वापरा. सर एकच विचारू का? अपर्णावरती आपलं ते तुम्ही पुस्तक जे शेअर केलंय ना, भाग 2, त्याच्यामध्ये 9 वाक्य आहेत आणि ती वाक्य पीडीएफ मध्ये ऑफकोर्स थोडी जास्ती आहेत. ती का आहेत हे पण होतं. असू दे, म्हणजे असलं तर काही नाही. कदाचित हिंदी आवृत्ती एकदा बघा. हिंदीच बघतेय मी. आणि त्याच्यामध्ये ना काही वाक्य आहेत ती आपण इथे घेतली नाहीयेत. तर मग हमारे घरों में अतिथि की पूजा की जाती है, ऋषियों के आश्रम में बच्चे पढ़ते हैं, अशी काही 3-4 वाक्य शेवटचे. आणि ती गाळलीच गेलीत करताना.
बहुतेक आणि ही एक्स्ट्राची वेगळी वाक्य आहेत आता आपण केली ती असं म्हणजे म्हणून मला ते विचारायचं होतं मग कसं बर. म्हणजे हे हा नाही, आता अ, हे ज्यांनी केलेली आहे मागच्या बॅच मध्ये त्यांनाच विचारायला पाहिजे की म्हणजे त्यांनी प्रमाण कोणतं वापरलं होतं, मराठी आवृत्ती धरली होती का हिंदी आवृत्ती केली होती? हो आणि आणखीन पण आहे 20 वाक्य आहेत टोटल पुस्तकात त्यात ते एक मिनिट, आपण मैं तो पुढे जाऊन अवश्य एकदा बघूयात. नाही, ही शेवटची हं, येते. वमती येत नाही, तुम्ही रिक्त स्थानाची पूर्ती करायची 20 वाक्य म्हणताय का? नाही आपली संस्कृत में अनुवाद तेच म्हणते बर, रिक्त ओके. स्थानामध्ये 20 आहेत ती इथेही 20 असतील हो, म्हणजे इथे बघा ना, ही 10 आहेत या हं, स्लाइडवर, आणि नंतर पुढच्या हं. स्लाइडवर उरलेली 10 आहेत, म्हणजे 10 10 20 चा हिशोब लागतोय. 20 आहेत आणि तीच बहुतेक डिक्टो आहेत सेम आहेत ते हा, मधलंच फक्त जरा आहे म्हणजे कुठलं तुम्ही म्हणताय, संस्कृत मध्ये अनुवाद करामध्ये? संस्कृतमध्ये अनुवाद हा बर, थांबा तर मग एक ते मिनिट. आम्ही एक घरी करून बघतो आणि मग काय अडलं तर विचारतो मग तुम्हाला हो चालेल, पण मी पण जरा बघतो बरं का, की मराठी पुस्तकामध्ये आणि हिंदी पुस्तकामध्ये वेगवेगळं आहे का, हा आणि असायची शक्यता मला वाटते आहे म्हणून. हा कारण ह्याच्यात पीडीएफ मध्ये तर हिंदीच आहे ना वाक्य आणि खाली मराठी सॉरी संस्कृत दिलंय सो मला वाटलं हिंदी पीडीएफ वरनच पुस्तकावरनच हे पीडीएफ बहुतेक करून जर बनवले का हिंदीमध्ये केलं असेल ना, तर हम्म, तुम्ही असं धरून चाला की हम्म, त्याचं प्रमाण हिंदी आवृत्ती घेतलं होतं हो आणि कारण त्याच्यावरून 18वं केलं असेल. याच्यात वाक्य आहे 18-16 दुर्जन ऋषि की निंदा करते हैं नंतर सूर्योदय के समय ब्राह्मण संध्या वंदन करते हैं तू शाम को हा, संध्या वंदन क्यों नहीं करता मैं प्रतिदिन अवश्य करता हूँ असं सगळे वाक्य आहेत नाही, ती मग ह्या ते जे आहे पीडीएफ ना, मध्ये ती नाही. बरोबर आहे. मग हम्म, अ, पुस्तकातली इथे राहून गेलेली आहेत मग वाक्य, 100% मी सांगतो. हा ठीक आहे, चांगली सूचना ठीक आहे, आहे मी आम्ही बघतोय. प्रयत्न करतो आणि आज आज होमवर्क सारखं आम्ही पण ट्राय हो, करतो जरूर जरूर, अगदी फारच उत्तम. कारण तुम्ही ऑलरेडी ते शेअर केलेलंच आहे ना मग उद्या समजा तुम्हाला काही त्याचं मिळालं अजून तर मग आपण ते टॅली करू शकू असं. हो हो हो, तुम्ही गृहपाठ म्हणून पुस्तकं पीडीएफ मध्ये बघा, आणि मराठी पुस्तकात हम्म. आहेत ना ती वाक्य? मराठी मी नाही चेक केलं हा, मग मी मराठी करा, हिचं ओपन मराठी करा, केलं मराठी करा. हा मराठीच मराठीमध्ये ओपन पण मला आठवतंय आहेत ती. म्हणजे तुम्ही आहेत जेव्हा हा हा म्हणला हा सूर्यास्ताच्या समयी वगैरे, त्यामुळे मला एकदम आठवलं. हम्म. हा ठीक आहे बघा तुम्ही. मराठी पण टॅली करून मग त्यात मराठीवरनं पण म्हणजे मराठीवरनच करू शकतो म्हणजे हा, सेम एक्झॅक्टली, असतील कारण तर की सगळ्यांनाच काही हम्म. हिंदी येतं असंही नाही. हो चालेल हा चालेल, ठीक आहे. पुढे आपण जायचं का? हा, आपण इथे होतो. हा, आणि करत होत्या मोहिनीताई. हो यतयः ईश्वरम् हा अर्चयन्ति हा, किंवा पूजयंती पण चाललं असतं, बरोबर. हम्म. आता मला मराठी वाक्यात उपयोगही म्हणजे अनुवादही करून दाखवा, आणि प्रत्येक शब्दाचं विश्लेषण करा. यतः यतयः यत आहे. यतयः ईश्वरम् अर्चयन्ति यतः म्हणजे मला त्याचा मिनिंग आठवत नाहीये पण ते देवाची पूजा करतात. बर, मग आता ईश्वरम हे काय आहे? ईश्वरम म्हणजे देव ईश्वरम म्हणजे नाही, मी अनुवाद नाही, ईश्वरम हा शब्द वाक्यामध्ये कोणाची भूमिका करतोय? तो कर्ता आहे, कर्म आहे, का क्रियापद आहे? कर्म आहे हा, म्हणजे आणि ते द्वितीयेत आहे, द्वितीयेत आहे. म्हणून ईश्वरम झालं. चला, ईश्वरम कर्ता कोण आहे वाक्यात? यतयः यतय म्हणजे यती. यती म्हणजे काय? साधू पुरुष. साधू हा मला तेच वाटलं हा साधू हा, ईश्वरांची पूजा करतात साधू ईश्वरास अर्चतात. अर्चतात अर्चतात हा मराठीत क्रियापद आहे, आपण वापरत नाही आहोत.
सो अर्च दररोज ईश्वराला अर्चावे. आपण पूजा करतात. हा, आपण ते इतकं ते सिम्प्लिफाईड केलेलं आहे की आपण चांगला जो क्रियापद आहे ते विसरलोय. हो सर. ठीक आहे, चालेल. आपल्या नाही, माझ्या मते विजयाताई बिरादारांनी कदाचित सोडूनच दिलंय. कारण की मध्यंतरी त्या म्हणल्या मी प्रयत्न करते आणि नंतर काहीच बोलल्या नाहीत माझ्याशी. बरं, छायाताई आल्यात का? छायाताई पण दिसत नाहीयेत मला. तुमच्यापैकी कोणी दिवसभरात एकदा छायाताईंशी संपर्क करू शकेल का? भारतात आहेत ना त्या, मी करीन पाहिजे तर. हो, छायाताई भारतातच आहेत. हो हो, हा, विचारेन एकदा त्या. फक्त तब्येतीची चौकशी करा. काही तब्येत वगैरे ठीक नाही का, किंवा घरात काही हम्म, अडचण आहे का? हम्म. कृपया करा हो अपर्णाताई. हो हो हो, हा चालेल. हा, चालेल. मग आपण लताताईंकडे जाऊ. लताताई, नाही येत वाटतं. मग अपर्णाताईच. हो. वयम परमेश्वरम, आता अहम आवाम वयम, आम्ही परमेश्वराला, देवाला अर्चयामः. बरोबर आहे. हम्म. अर्च मी धातूचं वहामः. हम्म, अर्चयती, त्याचं अर्चयामः. अर्चयामः. मी वहमः, सीथ मी ती वहमः, त अंती. इतः अन्ते. वयम अर्चयामः, वयम आल्यामुळे अर्चयामः आलं, आणि परमेश्वरम द्वितीयेत. बरोबर आहे. ठीक आहे. निशिगंधा नाही, माधवीताई. पर्वते काष्ठानि तृणानि च सन्ति. हा, असतात. बरोबर आहे. अस धातू येतो. हम्म. अस्मे. पर्वते, हा, पर्वते म्हणजे इकारांत. नाही, मला येत नाही. ताई मराठीमध्ये पहिल्यांदा अनुवाद करा. पर्वते काष्ठानि तृणानि च सन्ति. पर्वतावर. हा, पर्वतावर म्हणजे पर्वत हा हा, शब्द आहे, आणि हो पर्वतावर म्हणजे स्थानदर्शक आहे. हो, म्हणजे ती सप्तमी पाहिजे. सप्तमी. हा, हा, म्हणजे पर्वत पर्वते शब्दाची सप्तमी पर्वतावर. पर्वते झाली. हम्म. चला, हा एक हिशोब लागून गेला. काष्ठानि, हा काष्ठानि तृणानि. तृण हा, म्हणजे गवत. गवत, आणि काष्ठ म्हणजे लाकडं. लाकडं. अच्छा. म्हणजे गवत सो आणि पर्वतावर लाकडं पर्वतावर असतात. असतात. बरोबर. हो. आणि काष्टानी आणि तृणानीची विभक्ती कोणची आहे? नाही माहिती. आय मीन, अभ्यास करायचा आहे मला अजून. नाही ताई, यायला पाहिजे. आता हे वनम शब्द शिकलात ना तुम्ही? हो. मग वनम, वने, वनम. वनानी प्रथमा. तृणम म्हणजे गवत. वनम नपुसकलिंगी शब्द आहे. हम्म हम्म हम्म. हे प्रथमा अनेक वचन. हा, आणि काष्ठानी हम्म. पण तसंच आहे. काष्ठम तसंच आहे. लाकूड. हम्म. काष्ठानी तृणानी. आता हे बघा, नी 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 हे जे सगळे आहेत ना, हे जनरली सगळे प्रथमा बहुवचन असतं, हम्म. आणि नपुसकलिंगी शब्द असतात जनरली. हा. आता हे ठोकताळे ताई यायला पाहिजे आता, कारण की तुम्ही आता तिसऱ्या परीक्षेला प्रवेश मध्ये आहात. त्यामुळे हम्म. काही काही गोष्टी अपेक्षितच आहेत आता. आणि नसेल तर ठीक आहे. आत्ताच तुम्हाला नाही,
आता तुम्हाला वेळ आहे, मागचं जे कच्चं राहिलं असेल ते आता पक्क करून घ्या, कारण की नाहीतर हो. परत कच्चं 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 राहत गेलं ना तर पाया कच्चा राहील, इमारत कोसळेल. नाही नाही करते. हा, आणि तुम्हाला प्रयत्न तर करताच आला पाहिजे ताई. प्रयत्न चुकू देत, हरकत काही नाही, हो. पण प्रयत्न झालाच पाहिजे. मला माहित नाही हे उत्तर होऊ शकत नाही. हम्म. ठीक आहे. हो. हा, चालेल. आपण पुढे जायचं का? निशिगंधाताई मगाशी म्यूटवर होत्या का काय? का आज नाही चालत ताई? बसलेलं होतं ते सगळं साफ केलं. सर मी बोलू नाही शकत आहे, मी गाडीमध्ये बसली आहे त्यामुळे बोलता येत नाहीये. नाही नाही, मग ठीक आहे, तुम्ही ऐका फक्त, हरकत नाही, हरकत नाही. हो. हा, मग सीमाताई तुम्ही घेता. हो. बालकः मोदकं वाञ्छति. हा, म्हणजे इच्छा करतात. बरोबर. मुलं मोदकाची इच्छा करतात. जो जे वांछील तोथे लावो प्राणी जात. हा. चला, मला तरी निदान मोदक मिळू देत अशी मी इच्छा करतो. ज्ञानेश्वरांनी आशीर्वाद दिलाय, मी निदान मोदकांची तरी अपेक्षा करतो. मोदक म्हणजे लाडू ना सर? हा, हो. पण मी खरंच मोदकाची, मला मोदक शब्द म्हणला की पहिला मोदकच डोक्यात येतो. तर खऱ्या आणि तो मोदकाला देखील काय म्हणतात मग? खऱ्या मोदकाला काय म्हणतात मलाही माहिती नाहीये, पण मोदक नक्की म्हणत नाहीत एवढं मला माहिती आहे. आणि इथे जो मोदकम आहे ना, तो खरा लाडू आहे अर्थ. हो. माझ्या मते या शब्दाची व्युत्पत्ती अशी असावी की ज्यानी आनंद करवतो हा. तो मोदक. 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 मोदचं मोदक. हा, बघा ना, लाडू बघून कुठलाही माणूस आनंदितच होतो, म्हणजे दुःखी होणारे फार कमी. फक्त तेच लोक दुःखी होतील की जे डायबिटीसमुळे तो लाडू खाऊ शकत नाहीत. ते जेलस होतील, दुःखी नाही होणार, जेलस होतील. हा, बरोबर आहे. निशिगंधाताईंनी बरोबर पकडलं, त्या वैद्य आहेत त्यामुळे त्यांनी बरोबर पकडलं. चालेल, आपण पुढे जाऊयात. कोण होतं? सीमाताईंचं झालं, आता वैजयंतीताई जोशी. बालिका गृहे वसती. बालिका म्हणजे स्त्रीलिंगी मुलगी. गृहे स्थानदर्शक आहे म्हणून सप्तमी गृहे, आणि वसती हे क्रियापद. बालिका गृहे वसती, मुलगी घरात राहते. हा, आता तुम्हाला एक छोटीशी अजून एक गोष्ट लक्षात आली का आता सगळ्यांच्या, की बालिका म्हणजे छोटी मुलगी. अच्छा. बाला म्हणजे मुलगी. बालिका म्हणजे छोटी मुलगी. हा, बघा, आपल्याकडे हे वापरतो आपण, बालिका आणि बाला वेगळे आहेत दोन्ही. पण बालक म्हणजे मुलगाच होत सर ना. हा, पण बाल आणि बालक, बाल म्हणजे मुलगा होतो, पण बालक म्हणजे छोटं बालक. बरोबर आहे की की आपल्या डोळ्यासमोर आईने ज्याला कुशीत घेतलंय ते बाळ असं वाटतं, बरोबर? हो, बाळक म्हणजे छोटा बाळच म्हणतो आपण त्याला. हा, तर आपण मराठीत बाळच म्हणतो. मराठीत आपण अनेक म्हणजे, आणि मग मुलगा म्हणतो आपण, बरोबर आहे? तर मुलगा म्हणजे बाल. अच्छा. आणि बालक म्हणजे आणि तान्हं पोर, पोर जे म्हणतो ना आपण, तान्हं पोर किंवा लहान पोर, ते म्हणजे बालक. आता छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत बरं का, कारण की ही खरी संस्कृतची सुंदरता आहे. बालिका म्हणजे लहान मुलगीच येते ना डोळ्यासमोर, पण हा, बरोबर. बालिका वधू, आपण फार सुंदर सिनेमा होता, सचिन आणि अजून कोण होतं, सारिका म्हणून ती नटी होती ना. सारिका होती. हो. हा, गारा डोळ्याची होती ती, छान दिसायची. नाही, बालिका वधू मध्ये सारिका नव्हती सर. मग कोण होती बालिका वधू? पद्मिनी गाताची कोल्हापूर. होती सर. हा, बालिका वधू मध्ये छोटी कोणीतरी दुसरीच नटी होती. अच्छा, बर बर बर. मग एक सारिका म्हणून एक होती बघा, अशी तिच्याही अशी.
हो, सारिका ह्याच्यात होती ना सर, सचिन गीत सारिका गाता जोडीच होती. सचिन सारिका गीत म्हणून तर गाता माझ्या डोळ्यात. हम्म. गीत गाता चल नावाचा सिनेमा होता ना, त्याच्यामध्ये सारिका. अच्छा, बर बर बर, ओके ओके, चालेल चालेल. चला पुढे आपण जायचं का? आता कोणतं, अपर्णाताई बर्वे झाल्या ना? मी झाले सर आता, वैजयंती जोशी. सॉरी, वैजयंती जोशी हा. झाल्या नाही का? मग मी बरोबर आहे. आता तेंडुलकर. आता वनेचराः वनेषु चरन्ति. वनचर वनात चरतात. वनेचरा हा कर्ता आहे, म्हणून तो प्रथमा बहुवचन आहे आणि म्हणून चरंती हे बहुवचनात आलं. वनेषु हा, वनात म्हणजे सप्तमी बरोबर आहे, स्थानदर्शक. बरोबर आहे, वनामध्ये. हा, जरा चर धातू आपण एकदा बघायला पाहिजे, कारण की चर धातू म्हणजे उपजीविका करतात किंवा जगतात अशा अर्थाने होतो बरं का. कारण की तुम्ही बघा, आपण जलचर म्हणतो, हो, बरोबर आहे, म्हणजे जे जळामध्ये राहतात आणि स्वतःचं जीवन व्यतीत करतात. भूचर म्हणजे जे जमिनीवर राहणारे प्राणी, बरोबर आहे. पण आपण पण गाय बैल वनात राहणाऱ्यांना वनचर हे म्हणतात. चरतात, आपण हा वनचर पण म्हणतो, शब्द आहे बरोबर ना. आहे. हा, वनचर. हा, हा, त्यामुळे चरतात हा पण चरंतीचा मराठी शब्द आहे ना, चरतात. चरतात. चरतात, हा, पण ते मलाही खातात अशा तसंच अर्थी वाटलं. होतं. मग त्याला खादंती म्हणायला पाहिजे. वनचराः वनेषु तृणानि किंवा फलानि च खादंती. किंवा भक्षयंती. पण चरंती याचा अर्थ जगतात. मुव्हिंग दिलंय, मुव्हिंग. पुस्तकात काय लिहिलंय बघता एकदा कोणी? हो, बघितलं, मुव्हिंग असं दिलंय. मुव्हिंग बघा. आणि चरचा खरा अर्थ तोच आहे, जे जमिनीवर हालचाल करतात, जगतात, राहतात. भूचर जलचर. हा, जलचर म्हणून आहे की जे पाण्यामध्ये हालचाल करतात, जे जमिनीवर हालचाल करतात, जे आकाशात हालचाल करतात, बरोबर आहे. म्हणजे हो. वनचर म्हणजे जे वनात राहणारे प्राणी आहेत वनामध्ये ते मुवमेंट वनात करणारे, राहतात. मुवमेंट करणारे बेसिकली. हे बघा, जिथे आपण राहतो तिथेच आपण मुवमेंट करतो, बरोबर. बरोबर. असं तर होत नाही की बाबा मी भूचर आहे आणि मी आकाशामध्ये मुवमेंट करतोय. आणि ज्या अर्थी मी भूचर आहे त्याचाच अर्थ मला पाण्यामध्ये राहता येत नाही आणि हालचालही करता येत नाही. त्यामुळे चरचा खरा अर्थ बरोबर आहे हालचाल करणे. पण वनचर आहे का वनेचर आहे? म्हणजे असं वनेचर पण जरा ऑड वाटतंय. नाही, वनेचर नाहीच आहे, वनचर आहे. इथे लिहिलंय ना वनेचरा म्हणून. हा, वनेचर हा वनांमध्ये राहणारे. वनेचरा हा म्हणजे हा संस्कृत वापरतायत ते. वनेचरा म्हणजे वनात राहणारे किंवा हालचाल करणारे. आणि आपण मराठीत तो शब्द वनचर म्हणून घेतला. वनचर म्हणतो. वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरी. वनचरे. बरोबर आहे. ऍक्च्युअल शब्द वनच आहे ना, वने ही सप्तमी झाली. अहो, पण मग तेच तुम्हाला सांगतोय ताई, हा समास झालेला आहे. वनामध्ये चरण करणारे असे ते बहुव्रीही समास आहे. मराठी शिकला असाल, व्याकरण तर तुम्हाला आठवेल. घुमते हे असं. हा, त्यामुळे वनेचरा हे वना ह्या सप्तमी धातू, सप्तमी विभक्तीकारक बहुव्रीही येतो. म्हणजे येणार आहे पुढे तुम्हाला. म्हणजे वर कसं पर्वते झालंय तसं हे वने असं. हा, बरोबर आहे. वनेचराः म्हणजे वनामध्ये चरणारे, म्हणजे खाणारे नाही, चरण करणारे म्हणजे हालचाल करणारे. म्हणजे पाळीव नाही, जे आपण जे हे म्हणतो डोमेस्टिकेटेड नाही, डोमेस्टिकेटेड नाही, ती लोक वनात चालतात. बरोबर आहे. ते प्राणी वनात चालतात, म्हणजे हरिण. बरोबर आहे, श्वापद ज्याला म्हणतो आपण. हा,
जंगली श्वापद. जंगलेश. चालेल, पुढे जायचं मग. कोण होतं आता?